नमस्कार. जनतेचा आसूडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी राजू खरात. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेकर वस्ती या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पालकांच्या नेमक्या तक्रारी काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काय म्हणणं आहे, शाळेवरती एकच शिक्षक आहे अशी तक्रार आहे. आपली काय तक्रार आहे? आमच्या गायकवाड सरासनी 35 मुलाचा पोटाचा त्रास जास्त होतोय. आमच्या वस्तीवर ह्या शाळेवर 2 शिक्षकाची गरज आहे. एवढे 2 शब्द. नमस्कार, मी अभिजित सुखदेव जाधव, आंबेकर वस्ती चांदापुरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेकर वस्ती येथे या शैक्षणिक वर्षामध्ये 2 शिक्षक होते, श्री गायकवाड सर व श्री बोडरे सर. तर 1 ऑक्टोबर 2025 पासून बोडरे सर यांना सुवस्ती येथील शाळेत पाठवण्यात आलेलं आहे. 35 मुले 2 शिक्षकांना सुद्धा हँडल होत नव्हती. शिकवता येणं म्हणजे सोपं नव्हतं. घरामध्ये 2 मुलं सांभाळणं किंवा त्यांचं हे करणं, शिक्षण घेणं आई-वडिलांना अतिशय त्रासदायक जातं. आणि ह्या एका शिक्षकाने, गायकवाड सरांनी 35 मुले गेले 2 महिने कसे हँडल करायचं. केंद्र प्रमुख चांदापुरी, गट शिक्षणाधिकारी माळशिरस यांना वारंवार पालकांनी पत्रव्यवहार, फोन करून वगैरे सांगण्यात आलेलं आहे. आमदार साहेबांनी सांगण्यात आलेलं आहे की आंबेकर वस्तीच्या शाळेला 2 शिक्षक ताबडतोब द्या. येथील मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तर याची दखल कोणच घेत नाही. तर येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय, याला जबाबदार कोण? येथील बोडरे सर यांना लवकरात लवकर सुवस्ती शाळेवरून आंबेकर वस्ती शाळेत पाठवण्यात यावं, एवढीच मी विनंती करतो. या आंबेकर वस्ती शाळेत गायकवाड सर आधी बोडरे सर होते आणि आता 35 मुलांनी शिकवत होते. चांगले चाललेलं रुटीन, चांगली चाललेली ना. कोणीतरी शिक्षकानं कुठल्या ह्याने बोडरे सरांनी सुवस्तीला टाकले आणि इथं गायकवाड सरांची एवढी हालात बेकार आहे की बारकी पोरांनी शिकवताना एवढी त्रास होते. त्याचे वडील हे तक्रार करतात पण कोण दखल घेत नाही. ह्याच्यावर कोणीतरी ॲक्शन घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि गायकवाड सरांनी एवढी तकलीफ बोडरे सर सुवस्तीला पाठवलेले आहेत. कारण की शिक्षक एकाने 35 विद्यार्थी शिकवणं म्हणजे मुश्किल आहे. एवढंच विनंती आहे. सगळे आमदारांनी सांगितले, वाटतं खासदारांनी सांगितले, केंद्र प्रमुखांनी सांगितले, एवढी दखल घ्यावी. नाही दखल घेतली तर मी आंदोलनाला बसीन. अभिजित जाधव आहे, गणेश गोडसे यांचा मुलगा आहे, कंटिन्यू येतात. पण तक्रार दखल घेत नसले तर उपोषणाला बसू शकतो. आज आम्ही ना जनतेच्या आसूडच्या माध्यमातून सांगतो की जिल्हा परिषद आंबेकर वस्ती शाळेवर 2 महिने झाले 1 शिक्षक चालू आहे. ते बी 4 वर्गाला 1 शिक्षक. सकाळी 11 ते नाही 5 वाजेपर्यंत नाही, 4 वर्ग त्यांना कंटिन्यू करता येत नाहीत. त्यामुळे ना त्यांचे बी अतोनात हाल होतात. विद्यार्थ्याचं बी शैक्षणिक नाही नुकसान होतंय. याबद्दल नाही गट शिक्षण अधिकाऱ्याने, केंद्र प्रमुखाने याची दखल घेऊन लवकरात लवकर नाही पहिले होते ते शिक्षक बोडरे सर यांना परत माघारी घेऊन यावे, ही आम्ही या माध्यमातून विनंती करत आहोत. धन्यवाद. पालकांच्या तक्रारीमधून आपल्याला हे जाणवतंय की जिल्हा परिषदेचे केंद्र प्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांना वारंवार तक्रार करून देखील या ठिकाणी शाळेचा जो शिक्षक आहे, जो कमी केलेला आहे, चांदापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुळवस्ती या ठिकाणी इथल्या शिक्षकांना पदभार दिलेला आहे. आणि या पालकांची विनंती आहे की 35 विद्यार्थ्यांसाठी तो शिक्षक, 1 शिक्षक पुरेसे होत नाहीत, इथं 2 शिक्षकांची नेमणूक करावी अशी वारंवार तक्रार करून देखील गट शिक्षणाधिकाऱ्यांनी याच्यावरती अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. तर ही कारवाई लवकरात लवकर होऊन प्रशासनाला विनंती आहे की शाळेला शिक्षक अवेलेबल करून द्यावा. धन्यवाद.